नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख भरती गेली 6 वर्षापासून रखडलेली होती. अजूनही यावरती कोर्टामध्ये या भरतीसाठी सध्या जैसे थे परिस्थिती आहे. नुकतंच कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल काय सांगितले थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. जितकी अपडेट माझ्यापर्यंत पोहोचली तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही शिक्षक संघटना वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भात निवेदनं किंवा कोर्टामध्ये केसेस टाकत आहेत. त्याची माहिती तुमच्यापर्यंत असेल तर मला पण कमेंटमध्ये कळवा. सो आज बघूया आपण केंद्र प्रमुख भरतीमध्ये उच्च न्यायालयाचा निकाल जो दिला होता त्याच्या अगेन्स्ट सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आणि नेमकी अडचण काय झाली. थोडक्यात तिकडे जाऊया आपण. जर आज बघितली आपण न्यूजपेपरला बातमी आली मटाला केंद्र प्रमुखच्या टीटी अटीबद्दल पुन्हा संभ्रम, सर्वोच्च न्यायालयाचा यथास्थितीचा आदेश दिलेला आहे. सो नेमकं ह्या बातमीमध्ये काय सांगितलंय आणि का बरं या गोष्टीला अडचण येते केंद्र प्रमुख भरतीला, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुमच्यापैकी जर कोणी टीईटी करत असेल, करायची असेल, त्यांच्यापर्यंत मेसेज नक्की द्या. इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 ची बॅच चालू झालेली आहे आणि ऑलरेडी बॅच आता बरीच पुढे गेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की या कमी राहिलेल्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला जर सिलेबस कव्हर करायचा असेल तर बॅच लगेच जॉईन करू शकता. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. केंद्र प्रमुख भरती टीईटीच्या अटीचा गोंधळ आणि सद्यस्थिती. तुम्हाला माहिती असेल की केंद्र प्रमुख भरतीला 1/1/2025 पर्यंत ज्यांची ज्यांची टीईटी क्वालिफाईड आहे अशाच उमेदवारांना इथे ग्राह्य धरलं जाणार होतं असं त्यांनी ऍड मध्ये पण मेन्शन केलं होतं. पण नंतर निकाल लागला, जसे स्कोर सगळ्या शिक्षकांचे आले त्यानंतर मात्र कोणी न्यायालयामध्ये गेले आणि बऱ्याचशा संघटना ह्या न्यायालयाच्या निकालानुसार परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. सो त्या संदर्भात जर गोंधळ बघितला तर गोंधळ हा आहे की 38,000हून अधिक शिक्षकांच्या पदोन्नतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या यथास्थिती, ज्याला आपण स्टेटस को म्हणतो, आदेशाचा परिणाम एक सोपे आणि साधे विश्लेषण मी तुम्हाला करून देतोय. त्यातलं पहिलं बघा, जी एक्झाम आहे ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, जी की शिक्षकांमधूनच केंद्र प्रमुख निवडायचे होते. 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी राज्यभरात परीक्षा संपन्न झाली. एकूण उमेदवार जर बघितले तर तब्बल 38,558 शिक्षकांनी ही परीक्षा दिली असून ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा अशी की गेल्या सुमारे 6 वर्षापासून ही पदोन्नतीची प्रक्रिया विविध कारणांनी रखडलेली आहे. त्याला बरेच कारण होते. मध्यंतरी GR पण काढावा लागला आणि त्याच्यानंतर परत एकदा ऍड देऊन परत इथे फॉर्म भरले गेले होते. मुख्य अडथळा असा आहे की पदोन्नतीसाठी टीईटी किंवा सीटीटी पात्रतेची अट कोणत्या तारखेपासून लागू असावी यावर निर्माण झालेला कायदेशीर हा काय पेच आहे. त्याच्याच अगेन्स्ट कोर्टामध्ये ह्या याचिका किंवा केसेस पडलेल्या आहेत. त्यामध्ये बघा मूळ संभ्रम काय की टीईटी सीटीची अट नेमकी पूर्वलक्षी प्रभावाने मागच्या तारखेपासून लागू करायची की नवीन नियमानुसार लागू करायची, हा एक मूळ संभ्रम होता. मूळ संभ्रम जेव्हा ऍड आली त्या दिवसापासून की परत नव्याने ऍड आली त्या डेट पासून करायचं, तो पण एक संभ्रम. दुसरं काय, उच्च न्यायालयाचा निर्णय जो आला तो काय सांगतोय की उच्च न्यायालयाने एक वेळचा तोडगा वन टाइम सोल्युशन म्हणून अंतिम निकाल दिला आणि प्रक्रियेतील मार्ग मोकळा केला. की एक वन टाइम सोल्युशन याने देऊन टाकलं, बाबा ह्यावेळेस करून टाका, सोल्युशन देऊन टाकलं. पण त्याने त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलं गेलं आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात अपिलाद्वारे आव्हान देण्यात आले. तसेच 1 सप्टेंबर एका निकालानुसार टीईटी बंधनकारक असल्यावर शिक्कामोर्तब झालं. साहजिक आहे, टीईटी शिक्षकांना पदोन्नतीसाठी सेवा टिकवण्यासाठी कंपल्सरी बंधनकारक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानेच हा निर्णय दिला होता. आणि मग सद्यस्थितीत आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचा पदोन्नती प्रक्रियेचा यथास्थिती ठेवण्याचा हंगामी आदेश इथे देण्यात आलेला आहे. आता इथे समजून घेऊया आपण हे नेमकं काय घडतंय. तर राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वेळोवेळी घेतलेल्या परस्पर विरोधी निर्णयामुळे ही गुंतागुंत अधिक वाढलेली आहे असं ह्या न्यूजपेपरमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. आता यामध्ये सरकार आणि प्रशासनाची भूमिका नेमकी काय आणि शिक्षकांची भूमिका काय. तर गुणवत्तेवर भर प्रशासनाचं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे गुणवत्तेवर भर. केंद्र प्रमुख हे पद प्रशासकीय व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, मान्य आहे. आणि शिक्षकांची भूमिका आहे की पूर्वलक्षी प्रभावास विरोध आहे. जे शिक्षक टीईटीचा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच अनेक वर्ष सेवेत आहेत त्यांना अचानक ही अट लावणे अन्यायकारक आहे, हे शिक्षकांचं म्हणणं आहे. कायदेशीर बंधनामध्ये म्हणताय की शिक्षण हक्क कायद्यानुसार गुणवत्तापूर्व शिक्षणासाठी टीईटी उत्तीर्ण असणे ही मूलभूत अट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या निकालानुसार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पण अनुभवाकडे दुर्लक्ष होतंय असं शिक्षकांचं म्हणणं आहे. 15-20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि उत्तम सेवा असलेल्या शिक्षकाला केवळ टीईटी प्रमाणपत्र नाही म्हणून पदोन्नतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे असं शिक्षकांची भूमिका आहे.
समान न्यायाचा विचार केला तर सर्व उमेदवारांना एकच निकष लावल्यास भविष्यातील कायदेशीर अडचणी टळतील असं इथे सरकारचं म्हणणं आहे. आणि वेळेचा अपव्यय म्हणजे काय, 6 वर्ष प्रक्रियेत घालवल्यानंतर ऐनवेळी नियम बदलण्याने मनस्ताप होतोय असं शिक्षकांचं म्हणणं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की तुमचं पर्सनल मत काय ते मला नक्की कळवा. पुढे मुद्दा आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाची जो आदेश आहे यथास्थिती आदेशाचा अर्थ नेमका काय आहे. तर प्रक्रिया जैसे थे याचा अर्थ काय थोडक्यात बघा. द पॉज यथास्थिती याचा कायदेशीर अर्थ असा की सध्या परिस्थिती जशी आहे तशीच ठेवणे. सोप्या भाषेत सांगायचे तर पदोन्नतीची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे, जशी आहे तशी तसंच ठेवा असं सरकारचं आपलं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. पुढे काय तर पुढे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होऊन अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कोणत्याही शिक्षकाला केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळणार नाही असंच यातनं समोर येत आहे. निष्कर्ष एवढा की प्रशासनाने भरती आणि पदोन्नतीच्या नियमांबाबत आधीच धोरणात्मक स्पष्टता ठेवली असती तर 38,558 शिक्षकांचा मनस्ताप आणि हा कायदेशीर पेच प्रसंग टाळता आला असता. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे असणार आहे. ही सर्व माहिती महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरने दिलेली आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या संदर्भात आता तुम्हाला वेट करावं लागणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो. सध्या तरी अपडेट अशी आहे की जैसे थे म्हणजे अजून प्रक्रिया थांबलेलीच आहे. अंतिम असा काही निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. या निकालाबद्दल आणि या सगळ्या भरती प्रोसेस बद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यावरती भरपूर भाष्य केलं जाऊ शकतं कारण सरकारने अजिबातच काळजी घेतली, निष्काळजीपणा चालू आहे. केंद्रप्रमुख भरती किती वर्षापासून भरती करायची इथपर्यंत चालू होतं. प्रोसेस चालू झाली, त्या प्रोसेसमध्ये पण अडथळा प्रचंड आलेला आहे. म्हणजे प्रोसेस चालू करण्याच्या अगोदर नियमावली निकष ठरवणं, धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं असून सुद्धा घेतले गेले नाही. त्यामुळे हे सगळे कोर्टाचे पेच प्रसंग उभे राहिले. याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि जर तुमच्यापैकी कोणी सहकाऱ्यांना इग्नाइट अकॅडमीची बॅच हवी असेल त्यांना पण नक्की मेसेज द्या. शेवटी काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅचेस पण जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.